आज मी घरच्या घरीच आहे ना भाकरवडी तयार केली होती. इतकी मस्त झाली होती की बघायलाच नको. आणि खुसखुशीत क्रिस्पीपणा पण होता आणि आतमधून खुसखुशीतपणा. चला तर मग आपण रेसिपी बघूया. मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, तांदळाचं पीठ नसलं तर तुम्ही मक्याचं पीठ घेतलं तरी चालेल आणि तेल घेतलेलं आहे. आणि हे सगळं सारणाचं साहित्य आहे. खोबरं, अद्रक, लसूण, पिठी साखर घेतलेली आहे मी. लाल तिखट, गरम मसाला, धना, जिरे, तीळ, बडीशोप, खसखस आणि ओवा घेतलेला आहे आणि कोथिंबीरची फक्त पानं घ्यायची आहेत आणि लाल तिखट आणि गरम मसाला आणि ही शेव आहे. शेव एकदम बारीक मधली घ्यायची नाही आणि चिंच गुळाची चटणी आहे. धने 2 चम्मच, जिरे 1 चम्मच आणि बडीशोप 1 चम्मच असे पहिले भाजून घेतले की आपण तीळ आणि खसखस 1-1 चम्मच हे भाजून घेणार आहोत. ते भाजून झाले की आपण आता हे गार करायला ठेवू. खोबरं पण मंद आचेवर मस्तपैकी भाजून घ्या. खोबऱ्याला जरा वेळ लागेल पण कमी गॅसवरच भाजून घ्या. आता कोथिंबीर टाकू. कोथिंबीरची फक्त पानं घेतलेले आहेत. पानं ही जरा थोडीशी कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेऊ. तोपर्यंत आपण हे वाटून घेऊ. वाटणाला आपण काय करायचं, फक्त एकदाच मिक्सरचं बटन चालू करायचं, बंद करायचं. एका सेकंदासाठीच मिक्सरचं बटन चालू करायचं. आता हे खोबरं पण वाटून घेऊ. खोबरं, कोथिंबीर आणि गरम मसाला आणि लाल तिखट आणि थोडीशी शेव टाकायची, जास्त नाही. ह्याला पण आहे ना एकदाच बटन चालू करायचं आणि बंद करायचं. जास्त बारीक नाही पाहिजे आपल्याला, जाडसरच मटेरियल करायचं आहे. ओबड-दोबड म्हणा. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि चिंच गुळाची चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं ह्याचं साखर टाका किंवा पिठी साखर असेल तर पिठी साखर आणि थोडीशी आपण शेव टाकू. हे आपलं सारण तयार झालेलं आहे. मस्तपैकी थोडीशी चटणी टाकायची बरं का, कारण की चिंच गुळाची चटणी एकदम कमी टाकायची. आता 2.5 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी एकच वाटी फक्त बेसन पीठ घातलेलं आहे आणि तांदळाच्या पिठाचे 3 चम्मच घातलेले आहे. आता गरम तेल करून कडकडीत गरम तेल करायचं, म्हणून टाकून द्यायचं. चमच्याने पहिल्यांदा मिक्स करा आणि नंतर हाताच्या साहाय्याने चांगलं मिक्स करा आणि असं हातात घेतली की अशी मूठ बांधली गेली पाहिजे. अशा पद्धतीने पीठ तयार झाले की मग थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी मळून घ्या. पीठ मळून झालं की मग आपण याची लाटी तयार करायला लागायचं, कारण की काही वेळ लागत नाही आहे. राहतं फक्त सारण तयार करायलाच वेळ लागतो आणि सारणासाठी जे मटेरियल गोळा करायचं आहे ना त्यासाठीच वेळ लागतो, बाकी काही नाही. अशा पद्धतीने एवढीच बाजू फक्त चपातीची लेंथ घ्या. लाटून घेतली की चिंचगुळाची चटणी टाकायची. जास्त चिंचगुळाची चटणी टाकायची नाही, नाहीतर आपली रोटी एकदमच अशी मऊ होणार. आता हे सगळं सारण आपण टाकून घेऊ त्याच्यावर. मस्तपैकी कडेपर्यंत सारण टाकायचं नाही. अर्धा इंच कडा या मोकळ्याच ठेवायच्या, कारण की आपल्याला त्याची गुंडळी तयार करायची आहे आणि चिकटलं पण पाहिजे सारण. यासाठी आपण अर्धा इंचापर्यंतच फक्त रिकामं ठेवणार आहे. बाकीमध्ये सगळं सारण भरून घेणार आहे. आता गोळी करताना ना आपल्याला अशी घट्टसर पोकळी तयार झाली पाहिजे. आतून पोकळी नाही तयार झाली पाहिजे, पण घट्टसर आपण ही गोळी गुंढळी तयार करून घेऊ. बघा अशा पद्धतीने. नाहीतर आहे ना हवा आतमध्ये जाते आणि पूर्ण हे मटेरियल आहे ना मोकळं वाटतं आणि घट्टसर आपली लाटी तयार होणार नाही आहे भाकरवडीची. यासाठी ना असं मस्तपैकी हळूवारपणे दाबायचं आणि कडेने मटेरियल बाहेर नको पडायला म्हणून मी आतून बाहेरून सुद्धा असं कडेने जरा थोडंसं चिमटीने बांधून घेतलेलं आहे. म्हणजे चिमटी मारलेली आहे, म्हणजे मटेरियल बाहेर नाही पडलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊ. मस्तपैकी होतात अहो, काही काळजी करू नका आणि टेस्टीही होतात. फक्त आपल्याला बारकावे लक्षात घेतले की आपण घरच्या घरी भाकरवडी तयार करू शकतो. अशा पद्धतीने हळूवारपणे चाकूने कट करा आणि तळ हातावर घेतल्यानं अशी चपटी साईज करा, म्हणजे आतलंही मटेरियल मस्तपैकी क्रंची टाईप होतं. आणि जाडसर जर घेतलं तर जाडसरला काय होतं, असं खुशखुशीत होतं, पण आतून असं वाटते की शिजलेलंच नाही आहे किंवा तळूनच झालेलं नाही आहे. मी दुसरी लाटी तयार करून दाखवत आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही लाटी लावली की त्याला चिंचगुळाची चटणी टाकायची आणि अर्धा इंच कडेला मटेरियल टाकायचं नाही आहे. आता मस्तपैकी आपण गुंडळी तयार करू, परंतु दाटसरपणा करायचा, जास्त पोकळी झाली नाही पाहिजे. आणि अशा हाताच्या साह्याने
आपण लांब करून घ्यायची, जास्त जोर लावायचं नाही, एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने. आणि आता कटिंग करून घेऊ. आता मी दुसऱ्या वेळेस पण तुम्हाला हे लाटीत कशी तयार करायची ही दाखवली आहे. मी काही लाट्या चपट्या करणार नाही आहेत, ज्या कट करून घेतलेल्या त्या अख्ख्याच ठेवणार, कारण की अशाही प्रकारची भाकरवडी आहे. हीच मी तुम्हाला का दाखवते, कारण की हा एक वेगळा प्रकार आहे. आपण बाजारात भेटतो ते खातो, हे आपल्याला माहिती आहे. आता तेल गरम करायचं. तेल गरम झाले का नाही बघण्यासाठी थोडीशी बारीक मी पिठाचा गोळा टाकलेला आहे, परंतु जास्त गरम कडक नाही झालेलं, व्यवस्थित आहे, मीडियम आहे. आणि ही भाकरवडी आहे ना लो आणि मीडियम फ्लेमवरच तळा, म्हणजे लगेच जळणार नाही आणि आतूनही शिजून निघेल, आतूनही तळून निघेल, कच्चेपणा पण जाईल. अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरवडी तळली तर व्यवस्थित बाहेर जशी आपण बाजारात घेतो त्या टाईपचीच आपल्याला भाकरवडी घरीच खायला मिळेल. जास्त लो फ्लेमवर जर तेल कोमट झालं असेल तर परत हाय लेवलला करायचं आणि परत मीडियमवर करायचं. परंतु जास्तीत जास्त लो आणि मीडियममध्येच गॅस कमी जास्त करत राहा, म्हणजे भाकरवडी तळून निघेल. हां, तळण्यासाठी जरा वेळ लागतोच बरं का. 3-4 मिनटं लागतातच, कारण की जेवढे आपण हळूवार तळू तेवढं आपली भाकरवडी पण खुसखुशीत आणि क्रिस्पीपणा पण येतो. आतून खुसखुशीतपणा आणि बाहेरून असा कुरकुरीतपणा येतो. आता बरीच आपली भाकरवडी तयार झालेलीच आहे. आता आपण ह्याची काढून घेऊ. तेलातून भाकरवडी काढताना झाऱ्यामध्येच आणि कढईमध्येच तेल गाळून घ्यायचं. जोपर्यंत तेल पूर्ण गाळलं जात नाही तोपर्यंत भाकरवडी त्याच्यातून बाहेर काढायची नाही. जेव्हा बाहेर काढू तेव्हा चाळणीत किंवा प्लेटमध्ये जर काढत असाल तर प्लेटमध्ये एखादा टिश्यू पेपर किंवा कागद टाकूनच त्याच्यावर टाका, म्हणजे तेल सगळं काही कागद ओढून घेईल आणि भाकरवडी किंवा कोणतेही पदार्थ तळत असाल तर ते तेलकट होणार नाही आहे. त्यामुळे भाकरवडीला बघा तेल तरी आहे का, हातात मी घेतली तरी हाताला तेल लागलेलं नाही आहे आणि मस्तपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी बाहेरून कुरकुरीत झालेली आहे, आतून खुसखुशीत वडी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा.